हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा हा माझा यूट्यूब चॅनलवरती दुसरा व्हिडिओ आहे. तर मीशोवरून मी काही कुर्तीज घेतलेल्या आहेत. कुर्तीज म्हणजे कुर्ता सेट घेतलेला आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पार्सल मी अगोदरच खोललेलं होतं. खोलून ड्रेस चेक केला होता, कुठे डॅमेज वगैरे तर नाही. तर हा आहे ब्लू कलरचा कुर्ता सेट. हा प्युअर कॉटनचा सेट आहे. याची ओढणी फक्त जॉर्जेट फॅब्रिकमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. कुर्त्यावरती पूर्ण ठिकाणी तुम्हाला चिकनकारी वर्क बघायला भेटेल. याचे स्लीव्जवर पण खूप सुंदर असं धाग्याने वर्क केलेलं आहे. कुर्त्याच्या बॉर्डरला पण छान असे फुलं आहेत आणि मागून पूर्ण प्लेन असा राहणार आहे कुर्ता. आणि ही आहे याची पॅन्ट. इथे कमरेला इलॅस्टिक आहे. पॅन्ट पूर्ण प्लेन आहे आणि इथं पॅन्टच्या बॉटम थोडीशी बॉर्डरवरती डिझाईन आहे. जशी कुर्तीच्या स्लीव्जला डिझाईन आहे तशीच पॅन्टलाही बॉटमला डिझाईन आहे. आणि पॅन्ट पण प्युअर कॉटनमध्ये येणार आहे. आणि ही आहे याची ओढणी. याची ओढणी मला खूपच आवडली आहे. ही थोडीशी वेगळी आहे जॉर्जेट फॅब्रिकमध्ये. आणि ओढणीवरती पण छोटे छोटे फुलं आहेत, जे की खूपच छान दिसत आहेत. याची ओढणी एकदम सॉफ्ट असे जॉर्जेट फॅब्रिकमध्ये येणार आहे. आता बघूया दुसरा कुर्ता सेट. हा पण मी खोलून बघितला होता. हा आहे ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये. आणि ह्या दोन कलरचे ड्रेसेस मला खूपच आवडतात. तर तुम्ही बघू शकता, हा पण प्युअर कॉटनचा आहे आणि याच्यावर पण धाग्याने वर्क केलेला आहे. आणि याला छोटे छोटे मिरर पण आहेत, जे की रिअल मिरर नाही आहेत. प्लास्टिकचं मटेरियल आहे, त्याला काय म्हणतात नेमकं मला माहिती नाही. तर याला पण स्लीव्जला खूप छान अशी डिझाईन आहे. कुर्त्याच्या फक्त नेकला आणि स्लीव्जला डिझाईन तुम्हाला बघायला भेटेल. बाकी कुर्ता पूर्ण प्लेन राहणार आहे. इवन याच्या बॉर्डरला पण डिझाईन नाही, पूर्ण प्लेनच आहे. तुम्हाला याची घडी व्यवस्थित दिसत नसेल, कारण हा मी घालून बघितला होता, फिटिंग वगैरे बरोबर येत आहे की नाही, त्यामुळे हे थोडं अस्तव्यस्त दिसत आहे. तर याची पॅन्ट पण पूर्ण व्हाईटच आहे. बॉटमला थोडीशी ब्लॅक डिझाईन भेटेल. कुर्ता आणि पॅन्ट दोन्ही व्हाईट कलरमध्ये आहेत. पहिला जो सेट बघितला होता त्याच्यात ब्लू आणि व्हाईट कलर होता. हा व्हाईटच आहे पूर्ण, थोडंसं ब्लॅक डिझाईन आहे. आणि ही आहे त्याच्यावरती ओढणी. ओढणी पण पूर्ण कॉटन फॅब्रिकमध्येच आहे. आणि ओढणी पूर्ण प्लेन आहे आणि सॉफ्ट पण. खरं तर उन्हाळ्यात कुठला फंक्शन वगैरे अटेंड करण्यासाठी कॉटनची कपडे ही थंड असतात, कारण चमकदमक कपडे घातल्यामुळं गरमी ही तितकीच होते आणि अनकम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे असे ड्रेस घातल्यामुळे तुम्हाला कम्फर्ट पण भेटतो आणि तुमचा लुकही खराब होणार नाही. चला तर मग हे दोन्ही ड्रेस मी तुम्हाला वेअर करून दाखवते. फिटिंग केलं नसल्यामुळं ड्रेस तुम्हाला थोडं लूज दिसेल, कारण हा एक वेळेसही मी घातला नाही. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. बाय बाय.